प्रत्येक राजकीय पक्षाला असेल, राजकीय नेत्याला असेल, अनेक स्वतःचे प्रत्यय यायला लागले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गात सुद्धा निकालानंतर राजकारण चांगले तापले आणि राजकारण विरोधकांसोबत नाही तापले तर अंतर्गत सुरू झाले, म्हणजे महायुतीत सुरू झालेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मदत केली नसल्याचा आरोप राणेंनी केला। सामंत सोबत फिरले पण त्यांची मतच दिसली नाहीत असं नितेश राणे म्हणाले। उदय सामंत यांच्या रत्नागिरीतनं राणेंना नंबर 2 ची मतं मिळाली आणि त्यामुळे राणे पिता पुत्र सामंतांवर संतापलेले आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंनी थेट सामंतांच्या मतदारसंघावरच दावा सांगितलाय। नितेश राणे यांनी राजापूर आणि लांजा दोन्ही विधानसभा मतदारसंघावर भाजप दावा करेल असं मोठं विधान करत थेट पालकमंत्री उदय सामंत यांना सूचक इशारा दिलाय। आपण बघतोय की राणे कुटुंब तिथे जिंकलेलं जरूर आहे, मात्र त्यांनी उदय सामंतांना थेट इशारा दिला। ज्या पद्धतीनं सामंत त्यांच्यासोबत आल्यानंतर मतं वाढणं गरजेचं होतं, डिफरन्स जो निकालामध्ये दिसायला पाहिजे होता पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर दोन्ही ताकदी एकत्र आल्यानंतर कोकणातल्या, तो मात्र कुठे दिसला नाही आणि त्यामुळे आता थेट इशारा दिलाय की ते फिरलेत पण त्यांची मतं आमच्यासोबत फिरली नाहीत आणि ह्याचा फटका कुठेतरी विधानसभेत सुद्धा बसणार आहे।